मनोपुब्बं गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे अपदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी श्रद्धावान धम्मोपासक कांबळे परिवार, कांबळे साहेब, कांबळे ताई, त्यांच्यासह भगत परिवार आणि सर्वच उपस्थित श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, कांबळे दाम्पत्याच्या मंगल परिणयाच्या 25व्या दिनानिमित्त वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी पूज्य भिक्खू संघास सन्मानपूर्वक निमंत्रित करून दान आदी कर्म करून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आपण इथे बसलेले आहात। तेव्हा या प्रसंगी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे येण्याची संधी प्राप्त झाली, असे आमचे पूजनीय भंते आताच ज्यांनी आपणा सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, त्यांच्यासह प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूज्य भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। सर्वप्रथम कांबळे दाम्पत्यास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हा दोघांच्या प्रती, तुम्हा सर्व परिवारातील सदस्यांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि उपस्थितांच्याही प्रती सद्भावना व्यक्त करून माझ्या धम्मदेसनेला मी प्रारंभ करतो। खरं तर तुम्ही सर्वजण श्रद्धावान आहात, धार्मिक आहात, मला वाटतं साधक पण आहात, तुम्ही ध्यान पण केलाय, तुम्ही तुमच्या चर्येकडे पाहिल्यानंतर तसं लक्षात येतं। मानवी जीवन हे खरं तर जर आपण सकारात्मक असेल तर फार चांगलं आहे। मनुष्य जीवन हे अत्यंत चांगलं आहे। भगवंतानी ज्या 31 भूमींचा उल्लेख केला, या भूतलावरती या ब्रह्मांडामध्ये असलेल्या 31 भूमींचा भगवंताने जो उल्लेख केला आहे, त्या 31 भूमींमध्ये सर्वश्रेष्ठ कोणती भूमी असेल तर ती मनुष्याची भूमी आहे। आणि म्हणून भगवान म्हणाले की किच्छो मनुष्यपटी लाभो, म्हणजे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे फार कठीण आहे। या भवचक्रामध्ये फिरत फिरत असतो आपण, अनेक जन्मांमध्ये फिरत असतो आणि कधीतरी पुण्य जागते आणि आपण मनुष्य म्हणून जन्मास येतो। बौद्ध साहित्याचा तुम्ही जर अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट। भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे, कारण मनुष्यच एक असा प्राणी आहे जो दान पुण्य करू शकतो, जो शील पालन करू शकतो, जो ध्यान करू शकतो, जो मंगल मैत्री करू शकतो।
मनुष्यच एक असा प्राणी आहे जो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत बनू शकतो. तो प्रत्येक बुद्ध बनू शकतो, तो महाकारुणिक सम्यक संबुद्ध बनू शकतो, नाही का. तो बोधिसत्व बनू शकतो, तो संत बनू शकतो, तो महापुरुष बनू शकतो, तो उपासक बनू शकतो, उपासिका बनू शकते, उपोसत धारी उपासिका बनू शकते, उपोसत धारी उपासक बनू शकते. मनुष्यच एक असा प्राणी आहे जो संताला जन्माला घालू शकतो. मनुष्य असा एक प्राणी आहे जो सम्यक संबुद्धाला जन्माला घालू शकतो. मनुष्य असा एक प्राणी आहे तो बोधिसत्वाला जन्माला घालू शकतो. मनुष्य असा एक प्राणी आहे त्याने जर ठरवलं, तो जर सिलवान, गुणवान, सुसंस्कारी असेल तर तो लाखो करोडो लोकांचं भलं करू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे सर्व काही प्राण्यांना जमत नाही, हे माणसांना जमतं. फक्त ते त्या माणसांमध्ये ती क्वालिटी, ती गुणवत्ता असायला हवी असते. आणि म्हणून आपण मनुष्य योनीमध्ये जीवन जगतो आहोत याचा आपल्याला खरं तर सार्थ अभिमानही असायला पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीवही असायला पाहिजे. भगवंताने एकीकडे सर्वश्रेष्ठ भूमी पण सांगितली आहे आणि दुसरीकडे भगवान म्हणतात की मनुष्य जीवन जगत असताना किंवा कोणतंही जीवन जगत असताना आपण मरते आहोत, हेही तेवढंच खरं आहे. जीवन क्षणभंगूर आहे. हे हातपाय जे आपल्याला आज सुदृढ दिसतात, एक वेळ येते ना आपला हात आपण उचलू शकतो ना तोंडाजवळ नेऊ शकतो. दुसरंच कोणीतरी आपल्याला भोजन चारते, दुसरंच कोणीतरी आपल्याला पाणी पाजवते, दुसरंच कोणीतरी आपल्याला बिस्किट खाऊ घालते, दुसरंच कोणीतरी आपल्याला ज्यूस पिऊ घालते, दुसरंच कोणीतरी आपल्याला नारळ पाणी देते. म्हणजे आपलेच हात असून देखील, आपलंच तोंड असून देखील, आपलेच डोळे असून देखील एक वेळ अशी येते म्हणाले भगवान बुद्ध की ते आपण आपल्यासाठी सुद्धा वापरू शकत नाही. म्हणजे भगवंताने या माध्यमातून असं सांगितलं आहे की आपण मनुष्य आहोत याची सदैव जाणीव ठेवून, सतर्क राहून, जागरूक राहून जेवढं शक्य पुण्यकर्म करणं असेल तेवढं पुण्यकर्म सदोदित आपण करत राहिलो पाहिजे. कारण आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे ते आपल्या पुण्यकर्मामुळे आहे. आज आपल्याकडे वर्तमान जीवनामध्ये जे जे म्हणून काही उपलब्ध आहे ते आपल्या पुण्यकर्मामुळे आहे. आणि ते पुण्यकर्मामुळे प्राप्त झालेलं जे काही आपल्याला प्राप्त झालंय त्याचा सदुपयोग पण आपल्याला करता आला पाहिजे, नाही का. त्यामुळे मी या प्रसंगी जास्त वेळ न बोलता मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगेल की गृहस्थ जीवन जगणारे लोक आनंदी कसे जीवन जगू शकतील, नाही का. आनंद प्रत्येकाला हवा. आज जर आपण लोकांकडे पाहिलं तर लोकांकडे भौतिक दृष्ट्या धन दौलत ज्याला म्हणतो ती बऱ्यापैकी आहे. म्हणजे अगोदरचे दिवस काही राहिले नाही. तो एक काळ होता की चटणी आणि भाकरी खावी लागायची. खलबत्त्यामध्ये शिळी भाकरी टाकून, म्हणजे ठेचा वगैरे तिथे त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुठला असेल, बारीक केला असेल, तुम्ही गावाकडूनच आले असाल तर त्या खलबत्त्यामध्ये जर कधी ठेचा वगैरे कुठला असेल, बारीक केला असेल तर त्याच खलबत्त्यात कधी कधी भाकरी टाकायची आहे, थोडंसं भिजवायचंय तिला आणि ती भाकरी गोड लागायची बघा खाताना. तेव्हा तुम्ही खाली असेल, आम्ही पण खाली ती भाकरी. म्हणजे बघा तुम्ही, ते एक दिवस होते. पुरणपोळीचा तेव्हा अशी हौस होती, सण कधी येईल आणि पुरणपोळी कधी खाऊ, नाही का. रसाची तेव्हा हौस असायची, नवीन कपड्यांची तेव्हा हौस असायची, सण कधी येईल, नवीन कपडे कधी मिळतील आपल्याला, दागदागिन्याची हौस असायची, घरात कार्यक्रम एखादा कधी येईल आणि त्याच्यात कसा आपण आनंद साजरा करू याची तेव्हा हौस असायची. आता तशी हौस उरली नाही. त्या चटणी भाकरीची चव आता पुरणपोळीत राहिलेली नाही. आणि घराघरातले सगळेच लोक पुरणपोळी खातीलच अशी परिस्थिती आता राहिली नाही, कारण शुगर आहे प्रत्येकाला इथे, नाही का. तो एक काळ होता, लोक शेतात राबायची, सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतामध्ये कोणी नांगर धरायचं, कोणी वखर धरायचं, कोणी कोळपायचं, कोणी पेरणी करायचं. बाया दिवसभर बसून निंदन करायचे, आताही करतात गावाकडे. आणि तेव्हा मात्र जी काही भाकरी मिळायची ती भाकरी गोड लागायची, झोपही शांत यायची. पण आता मात्र शहरामध्ये सगळं वैभव आपल्या समोर पायावरती लोळण घेत असताना देखील लोकांना सुखाने झोप येत नाही. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात लोकांना. भरझरी वस्त्र आहेत अंगावरती, दागदागिने आहेत, नोकरी आहे, प्रपंच आहे, मुलं बाळ, नातेवाईक, प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मन समाधानी नाहीये, नाही का. मन समाधानी नसल्यामुळे, मन शांत नसल्यामुळे, बेचैनी वाढल्यामुळे
बीपीचे आजार जडले लोकांना. तो बीपी कधी हाय होतो, कधी लो होतो. आपल्याच माणसांशी आपल्याला बोलायला वेळ नाही आजकाल. खरं तर मोबाईलमुळे तर एवढं वातावरण बिघडून टाकलंय. हे यंत्र कोणी काढलं? याचे पॉझिटिव्हली जर पाहिले तर लाभही आहेत, फायदेही आहेत. जेवढं आपण घेऊ त्याला ज्या पद्धतीने, कशा प्रकारचा ही एक मशीन आहे. आता जसं आम्ही आमचा मोबाईल वापरतो युट्यूबसाठी, म्हणजे धम्मप्रचारासाठी वापरतो नाही का. याच्यामध्ये युट्यूबवरती आता जसे आम्ही प्युरिटी ऑफ माइंड वरून प्रवचन देत असतो. आमचं भंतेजींचं सर्च अँड रिसर्च चॅनल आहे. आमचं स्वतः ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे, ते अजून ऍक्टिव्ह नाही आहे. तर मोबाईलचा यासाठी वापर केला जात असेल किंवा लोकांना काही प्रबोधन प्रवचन वगैरे देण्यासाठी, बाबासाहेबांचा भगवंताचा मेसेज देण्यासाठी करत असेल तर ती जमेची बाजू आहे. परंतु सकाळी उठलं की व्हॉट्सअप खोल, गुड मॉर्निंग टाक, पुन्हा थोडा वेळ झाला की गुड आफ्टरनून टाक, पुन्हा संध्याकाळ झाली की गुड इव्हनिंग टाक, पुन्हा रात्र होत आली की गुड नाईट टाक, आणि पुन्हा याचा मेसेज त्याला, त्याचा मेसेज याला, ना आपण त्यातलं काहीच घ्यायचं नाही. असं जर होत असेल तर हे डोकेदुखी आहे. लहान लेकरांना चष्मे लागत आहेत कारण त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन आहे आता. म्हणजे हे मशीन जे आहे आता घराघरामध्ये आहे, त्यामुळे इतरांना गुड मॉर्निंग म्हणतायत लोक. इतरांना जेवढ्या ग्रुपमध्ये असतील तेवढ्यांना ते दिलचं चिन्ह पाठवतील, गुलाब पाठवतील, गुड मॉर्निंग लिहितील, शुभ प्रभात लिहितील, धम्म सकाळ लिहितील, काय काय लिहितील. पण घरात कधी आईला, कधी मम्मीला, कधी बाबाला, कधी पप्पाला, कधी डॅडीला, कधी दिदीला, कधी सिस्टरला, किंवा घरातले जे लोक आहेत तर फ्रेश माइंडनं उठून गुड मॉर्निंग मम्मी किंवा पाया पडतो बा तुमच्या, असं काय असं होते का? असं होत नाही बघा. म्हणजे या मोबाईलमुळे माणसं जवळचे दूर गेले आणि दूरचे माणसं जवळ आले. जवळ आले कसले जवळ आले हो? ते मोबाईल पुरतेच जवळ आले फक्त, नाही का. तर मग सांगतो हे यासाठी की ह्या सगळ्या सुविधा आज उपलब्ध आहेत, पण माणूस सुखी नाही आहे. लोक वरवरून आपल्याला जरी असे दिसत असले की कपडे वगैरे सगळ्या लोकांची गोष्ट करतोय, वरवरून जरी लोक दिसत असले की झकपक आहेत, मस्त घड्याळ बिडाळ आहे, चांगला मोबाईल सोबत आहे, केस वगैरे चांगले केलेले आहेत, कपडे ड्रेसिंग आहे, शर्टिंग वगैरे आहे, नोकरीला आहेत, चांगल्या ठिकाणी धंदा वगैरे बिझनेस वगैरे करतात, असे वरवर करून भाषण वगैरे करतात, स्पष्ट भाषा येते त्यांची, मराठी बोलता येते, इंग्रजी बोलता येते, फाडफाड हिंदी बोलता येते, ह्या लेकरं चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी माणूस खरं पाहिलं तर आनंदी नाही आहे. बघा तुम्ही, आनंदी नाही आहेत माणसं, खुश नाही आहेत माणसं, ज्याला तुम्ही आनंद आपण म्हणू शकतो. मगाशी जसा उल्लेख केला मी की त्या भाकरीमध्ये जो आनंद होता तो आनंद आता नाही आहे. बायका जेव्हा 4-5 बाया निंदायला बसल्यानंतर दुपारची भाकरी खाण्यासाठी बसायच्या, तेव्हा अर्धी भाकर तिला, कोरभर भाकर तिला, ह्याचा भाजी जे काही आहे ते वाटून खाऊन खायचे. आज ते आहे का? तसं नाही आहे. संपलं म्हणतात, आमच्याकडे जेवण नाही, पीठ मागायचा विषय नाही कुणाला, चटणी भाकर मागायचा विषय नाही कुणाला. तर म्हणून भगवान म्हणाले की मग सुख कशामध्ये आहे किंवा आनंदी मनुष्य कशामुळे राहू शकतो, गृहस्थ व्यक्ती आनंदी कशामुळे राहू शकतो, तर त्यासाठीच्या 4 गोष्टी. तर पहिली गोष्ट भगवान म्हणाले की मनुष्याला धन कमवता आलं पाहिजे. गृहस्थ आहेत ना, तर गृहस्थांना धन कमवता आलं पाहिजे. धन कमवण्यासाठी अंग मेहनत किंवा दीर्घोद्योगी असायला पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे, नाही का. देरे हरी आणि पलंगावरी असं नसलं पाहिजे. अंग मेहनत झाली पाहिजे, आपली ही शरीर झिजलं पाहिजे. शरीर म्हणजे आरोग्य पण चांगलं राहील आणि आपण काहीतरी करतो आणि त्यातून घामाचा पैसा येतोय आपल्याला, तर तो सुखाची भाकरी आपल्याला देऊ शकतो, नाही का. म्हणून भगवंतानं सांगितलं आहे पहिली गोष्ट आपण धन कमवणारे असलो पाहिजे. धन कमवणारे म्हणजे काय, तर मेहनत करणारे असलो पाहिजे, कामधंदा करणारे असलो पाहिजे, रिकाम टेकडे नसलो पाहिजे. आयत आपोआप पैसा आपल्याकडे आला नाही पाहिजे, रिकामा पैसा आपल्याकडे नाही आला पाहिजे. अंग मेहनतीचा पैसा आपल्याला सुखाचं जीवन देऊ शकतो, परंतु आयता पैसा जो असतो तो आपल्याला दुःखाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही. सम्यक आजीविका, भगवंतानं आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविकेचा जिक्र केलेला आहे. तुम्ही जर वाचलं कधी, सम्यक आजीविका, आपली आजीविका कशी असावी, आपण उदरनिर्वाह कसा करावा, यासाठीचा स्पेशली उपदेश भगवान बुद्धांनी दिलेला आहे. आपल्या मेहनत केल्यामुळे किंवा आपल्याला जे काही त्याचं पैसा वगैरे मिळतो मेहनत केल्यामुळे, तर तो पैसा येत असताना कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणून तो पैसा आपल्याकडे आला नाही पाहिजे. कुणाचं जीवन उद्ध्वस्त होऊन तो पैसा आपल्याकडे आला नाही पाहिजे. म्हणजे चोरी करू नये, भगवान म्हणाले, कुणाला लुटू नये, कुणाला ठगवू नये, कुणाला फसवू नये. हे जीवन जगताना, मेहनत करताना, पैसा कमवताना, धन कमवताना म्हणजे सम्यक आजीविका असावी आपली. आणि म्हणून भगवंतानं सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट, ग्रहस्थ आहोत तर धन कमवता आलं पाहिजे. हा एक गुण
गृहस्थ लोकांमध्ये असायला पाहिजे. दुसरा गुण सांगताना सांगितलं भगवंताने की जे धन कमवलंय किंवा कमवतोय ते खर्च पण करण्याची आपल्यामध्ये पात्रता असायला पाहिजे. धन खर्च करण्याची. बऱ्याचदा बहुतेक ठिकाणी आम्ही पाहतो लोकांकडे समाज मायबाप आहे, सर्वच समाज मायबाप आहे. आता लोक सहज ओळखायला येतात, 5-10 मिनिटे लोकांकडे गेल्यानंतर प्रवृत्ती लक्षात येते. काही लोक इथे असे आहेत, धन कमवतात, भगवान म्हणतात धन कमवतात 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 कमवतात, त्यांचा आजारही त्याच्यामध्ये येतो, त्यांना आरोग्यही धोक्यात येते त्यांचं, आणि वय वाढत 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 जाते आणि एक दिवस निघून जातात. धन इथेच राहते. आणि ज्या धनासाठी जीवन कुर्बान केलंय, ज्या धनासाठी राब राब राबले, धावपळ केली, मेहनत केली, ते धन इथेच आपण निघून जातो. तर जे धन कमवलंय त्या धनाचा उपभोग पण घेता आला पाहिजे. आणि उपभोग घेता आला पाहिजे म्हणजे फक्त स्वतःसाठीच उपभोग नाही घेता आला पाहिजे. स्वतःचं घर बनवलं पाहिजे, गाडी आहे, मुलांचं शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी, कपडे लते, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण घेतल्याच पाहिजे त्यातून, त्या धनातून. पण त्याशिवाय जो आपल्या मेहनतीचा पैसा आला, धन आलं, त्यातून काही वाटा आपण दान पुण्यामध्ये सुद्धा वाटला पाहिजे. जसं की बोधिसत्व बाबासाहेब म्हणाले, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म प्रचारामध्ये, धम्म कार्यासाठी, धम्म कार्य करणाऱ्यांना दान म्हणून दिला पाहिजे. भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे नियोजन करताना, कौटुंबिक नियोजन करताना, की तुम्ही जे काही कमवता, तुमच्याकडे एक भाकरी असेल तर त्यातली थोडीशी भाकर उपासी असलेल्या परक्या माणसाला, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही आहे, अशा माणसांना दिली पाहिजे. आणि जे धम्माचं काम करताय, लोकांचं प्रबोधन करताय, अशा लोकांना तर तुम्ही दान पुण्य केलंच पाहिजे. कारण तुमच्या भाकरीच्या जोरावरती, तुमच्या त्या मदतीच्या जोरावरती ते असंख्य लोकांचं ब्रेन वॉश करतात, असंख्य लोकांना बुद्धाचा धम्म सांगतात. आणि म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे, गुण आहे, की आपण कमवलेलं धन खर्च सुद्धा करू शकलो पाहिजे. भगवंताच्या काळात या संबंधीची एक छोटीशी स्टोरी आहे बघा घडलेली, की काही लोक असे आहेत, बरेच 99% मला तर वाटतं लोक असेच आहेत, की कमवतात आणि निघून जातात. मी काल एका ठिकाणी प्रवचनात म्हणालो की माणसं जाताना किंवा गेल्यानंतर, म्हणजे मृत्युमुखी जेव्हा पडतात ना, तेव्हा 2 गोष्टी घडत असतात. मी तुम्ही कोणी जाऊ, या जगातली कोणतीही व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा 2 गोष्टी घडत असतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये. त्यातली एक गोष्ट, एक तर गेलेली व्यक्ती देऊन जाते, नाही तर सोडून जाते. 2च गोष्टी घडतात, तिसरी गोष्ट घडत नाही. बघा तुम्ही याच्यावर क्षणभर विचार कराल बारकाई नाही तर 2च गोष्टी घडतात. तुम्ही मी कोणी जाऊ, या जगातली कोणतीही व्यक्ती जाओ, शिकलेली असो, अडाणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, 2च गोष्टी घडतात. एक तर आपण देऊन जातो, नाही तर सोडून जातो. आणि 99% लोक असे आहेत, यापैकी सोडून जाणारे लोक 99% आहेत आणि देऊन जाणारे बोटावर मोजण्या इतके आहेत. जे संत, महापुरुष, महामानव, धम्मगुरु, भिक्खू, बुद्ध, हे लोक देऊन जाणारे आहेत. त्याशिवाय काही गृहस्थ लोक सुद्धा असतात, सर्वसामान्य जरी असले, ते सुद्धा कधी कधी देऊन जातात, पण जास्त लोक सोडून जातात. म्हणून मी कालही एका ठिकाणी म्हणालो की बघा, आपल्या मुलाबाळांना जी संपत्ती कमवतो ती तुमची इच्छा असो, जिवंतपणात नसो, आपण गेलो म्हणजे तुम्ही गेलात की ऑटोमॅटिकली ती संपत्ती त्यांना मिळणारच आहे. हे तर सोडून देणं झालं. देऊन काय गेलो तर आपण? मुलाबाळांना धम्माचे संस्कार देऊन चाललोत का? मुलाबाळांना विहारात जाण्याचे संस्कार देऊन चाललोत का? मुलाबाळांना महापुरुषांच्या विचारांप्रमाणे वागण्याचे संस्कार देऊन चाललोत का? नाही का? किंवा मुलाबाळांना भिक्खू संघाला, बुद्ध विहाराला दान पुण्य करण्याचं शिकून चाललोत का? समाजामध्ये जाण्याचे, उठण्याचे, बसण्याचं शिकून चाललोत का? म्हणजे ते देऊन जाणं आहे, नाही का? ते देऊन जाणं आहे, बाकी सगळं सोडून जाणं आहे. आणि म्हणून भगवान म्हणाले, म्हणून मी आता म्हणालो की भगवंताच्या काळामध्ये सुद्धा एक असा सावकार होता, तो प्रचंड कंजूस होता. बघ, काही लोक असतात असे प्रचंड कंजूस असतात, बिलकुल उपाशी राहतील पण काही घेऊन खाणार नाहीत 5 रुपयाचं. भगवान म्हणाले न्याऱ्या न्याऱ्या प्रकारचे प्रवृत्तीचे लोक आहेत या जगात. असं काही नाही की फार श्रीमंत आहेत म्हणजे पोटभर खात राहतील, असा काही विषय नाही. आणि फार गरीब आहे तर थोडंसंच खातील, असा विषय काही नाही. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही पाहत असा लोकांकडे काही काही लोक म्हणजे पैसे खर्च करावा लागेल म्हणून काही खात नाहीत, आणि काही काही लोक ठीक आहे हरकत नाही, जो होगा देखा जाएगा म्हणून खात राहतात आणि मस्त राहतात. बघा काही काही, नाही का? काही जरी शुगर जरी असलं थोडंसं खातो म्हणतात, काय होईल पाहू आपण.
असे पण लोक काही आहे. आणि काही काही लोक मरतो की काय आणि कसं काय खाऊ, आता मरतो की काय म्हणून चहा पित नाहीत. म्हणजे असं पण आहे, प्रवृत्त्या वेगवेगळ्या आहे. तर तो सावकार जो होता प्रचंड कंजूस होता. आणि मग एक दिवस तो गेला. आता जाणं तर प्रत्येकाला लागणार आहे नाही का. चांगले लोक जातात, वाईटही जातात, कमी वयातही जातात आणि जास्त वय झाल्यावरही जातात. मग तो सावकार गेला. त्या सावकाराला मूलबाळ वगैरे कोणी नव्हतं, बायको वगैरे कोणी नव्हती, बायको गेलेली होती, मूलबाळ नव्हतं आणि कोणी भाऊ बहीण कोणी नव्हतं. मग सावकार मरण पावला तर सावकाराकडे धन दौलत असते. तर मग सावकार मेल्यानंतर त्या काळच्या पद्धतीनुसार सावकार जर गेला किंवा आपल्या नगरातील कोणी व्यक्ती गेला तर त्याची धन दौलत राजाकडे जमा होत असे, राजा त्याला जमा करून घेत असे. मग प्रसेनजित राजा होता श्रावस्ती नगरीमध्ये. मग तो सावकार मरण पावला तर प्रसेनजित राजा आपल्या सगळ्या सैनिकांना घेऊन त्या सावकाराच्या राजवाड्यामध्ये घरी पोहोचला आणि त्याची धन दौलत सगळी गाड्यांमध्ये वगैरे भरायला सांगितली. ती काय करार वगैरे जे काही असेल समजा तिथे त्या काळच्या कायद्यानुसार ते केलं आणि निघाला. त्याला दुपार झाली मग परत येण्यासाठी. तर येता येता मग विहाराच्या जवळून रस्ता होता, जेतवन विहाराच्या जवळ. भगवान तिथं राहत होते 20-25 वर्ष भगवान श्रावस्तीमध्ये जेतवन विहारात राहील. मग तिकडनं येता येता राजा श्रद्धावान होता, धार्मिक होता. आताचे लोक श्रीमंत झाले की धार्मिक नसतात, तुमच्यासारखे लोक फार कमी आहे की धन दौलत असताना धार्मिकता आपली जपणारे. जास्त लोक तर असे आहेत की पैसा आला की असे होते, अहंकार वाढतो, युगो वाढतो. मला धर्माची आवश्यकता नाही, मला महापुरुषाच्या विचाराची आवश्यकता नाही, मला पूजा वंदनेची आवश्यकता नाही, मला कोणा धर्मगुरूंना घरी बोलवण्याची आवश्यकता नाही, दान पुण्य करण्याची आवश्यकता नाही, मला समाजात जाण्याची आवश्यकता नाही. या प्रवृत्तीचे जास्त लोक आहेत आता आजकाल. बाबासाहेबांच्या प्रवृत्तीचे फार कमी लोक आहेत. तुम्ही चांगले आहात, तुम्ही भिक्खूला बोलवलं या निमित्ताने, खरं तर तुमचं त्यासाठीही अभिनंदन आहे की तुम्ही धार्मिकता जपताय. मग तो राजा जेव्हा परत येत होता तर विहाराच्या जवळून येत होता. मग विहाराच्या जवळून येताना लगेचच त्याला क्लिक झालं. चांगले माणसं चांगलाच विचार करतात, त्यांच्या मनातही चांगलाच विचार येतो. तेव्हा राजाला क्लिक झालं की अरे गड्या आपण विहाराच्या जवळून चाललोय रथात बसून, तेव्हा भगवंताचं दर्शन घेऊनच आपण गेलो पाहिजे. मग राजा सकाळी जात होता, कधी कधी विहारामध्ये संध्याकाळी जात होता, पण दुपारी येत नव्हता. तर मग त्या दिवशी राजा दुपारी विहारामध्ये गेला, भगवंताला वंदन वगैरे केलं आणि भगवंताला वंदन करून तो असा बसला समोर. मग भगवंताने लगेच विचारलं, महाराज असे अवेळी तुम्ही आज कसे काय विहारात आलात? आता विचारते ना कोणी असेल बघा ना, कोणाची काही येण्याची वेळ असेल ना, दुसऱ्याच वेळेला कोणी तुम्ही कधी गेलात तर कोणी पण विचारतं. तर भगवंताने तसं विचारलं की महाराज कसं काय अवेळी विहारात आलात तुम्ही? तर मग तो राजा म्हणाला की भगवान, आपल्या नगरातला एक सावकार मरण पावलाय आणि त्याला मूल बाळ बायको किंवा कोणी गणगोत नाही आहे, म्हणून त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. तर ते सगळं करत असताना मग उशीर झाला आम्हाला आणि इकडनं चाललो होतो. मग तर आपलं दर्शन घेण्याची, आपला आशीर्वाद घेण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून मी विहारात पोहोचलो आहे. भगवान म्हणाले साधू साधू साधू. आणि मग त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. कोण सावकार होता, कसा होता, काय होता? तर राजाने सांगितलं भगवंताला, भगवान त्या सावकाराबद्दल मला एक आश्चर्य असं वाटलं की तो तर सावकार होता, सावकार म्हणजे तर पैसेवाला होता, पण मी त्याला पाहत होतो नगरामध्ये तो राहत असताना त्याच्या अंगावरचे जे वस्त्र होते तर ते जीर्ण झालेले वस्त्र होते. म्हणजे नवीन कपडे सुद्धा स्वतःसाठी तो घेत नव्हता. त्याचं भोजन जर तुम्ही म्हणाल तर एक फिकं वरण आणि थोडीशी भाकरी एखादी, एवढंच त्याचं भोजन होतं. पंचपक्वान्न तो खात नव्हता. त्यानंतर त्याचा जो रथ होता तो रथ सुद्धा एकदम जीर्ण झालेला. त्याचे घोडे जे होते रथाचे ते सुद्धा एकदम हडकुळे झालेले घोडे होते. म्हणजे तो एवढा कंजूस होता की त्याने, तो धनवान जरी होता तरी त्या धनाचा त्याने ना स्वतःसाठी वापर केला ना त्याने ते दान धर्मामध्ये वाटलं धन. आणि मी आश्चर्यचकित होतो आहे त्याच्या प्रवृत्तीला, त्याच्या स्वभावाला पाहून की सावकार असून देखील, धन पायावरती लोळण घेत असताना देखील ह्या माणसाने त्याचा यथेच्छ उपभोग का नसेल घेतला. तर मग भगवंताने त्याची पूर्वपीठिका सांगितली, त्याचं कर्म वगैरे सांगितलं. ते विस्ताराने सांगत नाही आहे मी या ठिकाणी, परंतु सांगतोय हे की अशा प्रकारचे काही लोक आहेत की धन कमवतात खरं, पण ते खर्च करत नाहीत, सोडून देतात. म्हणजे ते सोडणारे लोक आहेत, खर्च करत नाहीत. तर भगवान बुद्ध म्हणाले की चौथा जो व्यक्ती आहे की धन खर्च करणारा व्यक्ती असला पाहिजे. म्हणजे आपण धन कमवणारे पण असलो पाहिजे आणि धन खर्च करणारे पण असलो पाहिजे. तिसरी प्रवृत्ती सांगितली भगवंताने आनंदी राहण्यासाठी माणसांना, ती प्रवृत्ती आहे, भगवान म्हणाले आपण कर्जबाजारी नाही झालो पाहिजे. ग्रहस्थ आहोत ना आपण, तर कर्जबाजारी नसलो पाहिजे. कर्ज बाजारी होणं हे फार मोठं दुःख आहे.
व्याकुळ करणारं आहे कर्जबाजारी होणं, उद्ध्वस्त करणाऱ्या कर्जबाजारी होणं. आताही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात कधी कधी वाचायला की कर्जबाजारी होऊन कोणीतरी आत्महत्या केली, फाशी घेतली, रेल्वे खाली उडी घेतली, विहिरीमध्ये उडी घेतली वगैरे वगैरे, विषप्राशन केलं, कर्जबाजारी झाले म्हणून. कोणी लेकराबाळासह उडी घेते, विहिरीमध्ये विषप्राशन करते. आताही बातम्या येतात. ही गोष्ट 2600 वर्षांपूर्वी भगवंताने सांगितली आहे की मनुष्याने कर्जबाजारी होता कामा नये. धन कमवलं पाहिजे, खर्च पण केलं पाहिजे, परंतु हातपाय न हलवता याच्याकडून उसने घे, त्याच्याकडून व्याजाने घे, याच्याकडून व्याजाने घे. लग्न मोठंच करायचंय, व्याजाने घेतले तर हरकत नाही, नाही का? घर घ्यायचंय, व्याजाने पैसे घेतले तर हरकत नाही. आणि नंतर सारी जिंदगी आपली असं बारीक होते बघा. कर्जबाजारी झालेले माणसं तुम्ही जर कधी पाहिले ना, ते असे पाहत असले की असेच पाहतात एकीकडे. म्हणजे ते बॅलन्स जे असते ते हुकून जाते माणसाचं. त्याच विचारात असतात माणसं. टेन्शन असते ना, भयानक टेन्शन असते. कारण कर्जबाजारी होणं हे फार मोठं टेन्शन आहे. तुम्हाला सर्वांना त्याचा कोणाला अनुभव असेल किंवा तुमच्या संपर्कातील असे कोणी लोक असतील तर बघा तुम्ही त्यांच्याकडे. भाकर गोड लागत नाही, भाकर तुटते माणसाची. कारण लोकांचे पैसे द्यायचे आहे, लोकांचं व्याज वाढत आहे, बँकेचं व्याज वाढत आहे, लोकांचं व्याज वाढत आहे. आणि म्हणून भगवान म्हणाले कधी की तुम्ही साधं राहिले पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्जबाजारी झाले पाहिजे. तर हा तिसरा गुण सांगितला भगवंताने की आपण कर्जबाजारी नसलो पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे. नाही तर आमच्याकडे एक म्हण आहे, गावाकडे राहत असताना लहानपणी, खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा. आपण गरीब आहोत पण दाखवायचंय ना, दाखवायच्या गोष्टी तर बापा विचारूच नका आपल्या लोकांना. दाखवायच्या गोष्टी दाखवण्यात तर लोकांची जिंदगी चालली. आणि त्यानं तर लय कर्जबाजारी होता. त्यानं लग्न मोठं केलंय म्हणून मी लग्न मोठं करतो. अरे करा लग्न मोठं, परंतु जरा आपलं अंथरूण पहा, नाही का? म्हणजे आपली परिस्थिती पहा कशी. कोणत्याही बाबतीमध्ये लोकांनी केलं म्हणून करू नये आपण. आणि म्हणून भगवंतांनी तिसरा गुण सांगितला की कर्जबाजारी झालो नाही पाहिजे. चौथा गुण अत्यंत महत्वाचा आहे, आपल्याकडे असायला पाहिजे की ज्यामुळे आपला परिवार आणि आपण आनंदी राहू शकतो. आणि तो गुण म्हणजे आपल्या परिवारामध्ये, परिवारातील प्रत्येक सदस्यामध्ये धार्मिक भाव, आध्यात्मिक भाव असायला हवा. आध्यात्मिक भाव, प्रत्येक जण धार्मिक असायला पाहिजे घरात. जसं आज ही धार्मिकता तुम्हाला दिसत आहे, अशी धार्मिकता कायम स्वरूपी आपल्या घरात असली पाहिजे. आपल्या घरात पूजा घर असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या बद्दल तुम्हाला माहित असेल नसेल, पुण्याला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तुम्ही बाबासाहेबांच्या वस्तू पाहण्यासाठी जर कधी गेलात तर तिथे भगवंताची मूर्ती ठेवण्यासाठीचा एक देव्हारा पूजा घर आहे. बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा अगरबत्ती लावण्याचं स्टँड आहे, कॅन्डल लावण्याचं, मेणबत्ती लावण्याचं स्टँड आहे. तुम्ही दिल्लीला पण जर कधी गेलात, बाबासाहेब दिल्लीला राहत होते, मुंबईला राजगृहामध्ये राहत होते. आणि त्या वस्तू काही काही इकडे मिलिंद कॉलेजमध्ये पण ठेवल्या आहे, पुण्याला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये सुद्धा वस्तू ठेवलेल्या आहे. दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी जेव्हा दिल्लीमध्ये, नवी दिल्लीमध्ये राहत होते बाबासाहेब 26 अलीपूर रोडला, तेव्हा मॉर्निंग वॉक करायला गेल्यानंतर एका विहारामध्ये जाऊन 10-15 मिनिटं घालवायचे डेली. तुम्ही जर बाबासाहेबांचे ग्रंथ संपदा वाचली, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये याचा उल्लेख आहे. डेली जेव्हा मॉर्निंग वॉकला जेव्हा कधी जायला मिळेल. मुंबईमध्ये राहत असताना बाबासाहेब दर गुरुवारी, जेव्हा कधी मुंबईत असायचे तेव्हा दर गुरुवारी परळच्या विहारामध्ये श्रीलंकन भंतेजी असायचे, तिथे जाऊन बाबासाहेब एक 10-15 मिनिटे वंदना वगैरे आणि ध्यानाला थोडंसं बसायचे. आपण त्या बाबासाहेबांचे लेकरं आहोत की ज्यांनी आपल्याला नरकातून काढून बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो, असे बाबासाहेब म्हणाले 22 प्रतिज्ञांमध्ये. आज माझा नवा जन्म होत आहे. बाबासाहेबांनी आपल्याला नवा जन्म दिला, बुद्ध देऊन नवा जन्म दिला. आणि म्हणून आपण धार्मिकता सुद्धा जपली पाहिजे. आणि धार्मिकता म्हणजे तर काय, तर मी तुम्हाला आता मघाशी जे म्हणालो की आपल्या परिवारातून दान पुण्य केलं गेलं पाहिजे. आपल्या परिवारातले लोक सर्वांनी शील पालन, पंचशील पालन करणारे असले पाहिजे. दर आठवड्याला आपल्या घरामध्ये अष्टशील उपोषताचं पालन झालं पाहिजे सर्वांकडून. माणसं असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, लेकरं असतील, सर्वांकडून अष्टशील उपोषताचं पालन केलं गेलं पाहिजे, जेणेकरून धार्मिक वातावरण राहील, आनंदाचं वातावरण राहील. त्यानंतर तिसरी गोष्ट, आपल्या घरात ध्यान झालं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर किमान 15 मिनिटे, 20 मिनिटे, अर्धा तास या मोबाईलचा त्यासाठी वापर तुम्ही करू शकता इन्स्ट्रक्शनसाठी. आणि ध्यानाला थोडंसं असं बसलं पाहिजे. आपण श्वासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या श्वासामुळे आपण जिवंत असतो त्या श्वासाला आपण आनापानसतीच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, नाही का? आणि नंतर जसं आपण अपेक्षा करतो की मी सुखाने जगलो पाहिजे, मला आयुष्य मिळालं पाहिजे, मी आनंदी राहिलो पाहिजे,
तर ही भावना स्वतःच्या बद्दल जशी करतो, तर भगवान बुद्ध म्हणाले अशी सद्भावना जगातल्या सगळ्या प्राणी मात्रांच्या प्रती आपण केली पाहिजे. त्याला धार्मिकता म्हणतात, नाही का? आणि म्हणून तुम्ही ही धार्मिकता सुद्धा जपली पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता जशी 25वी अॅनिव्हर्सरी तुमची होत आहे, या निमित्ताने जसं भंतीजींना तुम्ही बोलवलाय, तसं प्रत्येक अॅनिव्हर्सरीला तुम्ही बोलवत राहाल कोणत्या ना कोणत्या भिक्खूंना, त्यांना भोजन आदी दान देत राहाल, चिवर आदी दान देत राहाल, अर्थदान देत राहाल, परिष्काराचं दान देत राहाल, त्यांचा यथोचित सन्मान करत राहाल, आपल्या पोरांना ते दाखवून देत राहाल की ही आपली धार्मिकता आहे, नाही का? जशी इतर लोक त्यांची त्यांची धार्मिकता जपतात, तसं आपण सुद्धा आपली धार्मिकता जपली पाहिजे. म्हणून अॅनिव्हर्सरी असेल, पोरांचे बर्थडे असतील, किंवा कोणत्याही प्रकारचं निमित्त मात्र असेल, आपल्या आईचा वडिलांचा स्मृतिदिन असेल, किंवा काहीही निमित्त असेल नसेल, आपण भिक्खूंना आपल्या घरी सदैव बोलवलं पाहिजे. त्यांना भोजन आदी दानपुण्य केलं पाहिजे, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले पाहिजे, त्यांची धम्मदेसना श्रवण केली पाहिजे. आता बघा तुम्ही 1 तासापासून आत्ताचा जो माहोल आहे आणि डेली तुमच्या घरातला जो माहोल आहे, त्यात काही फरक वाटत आहे का नाही तुम्हाला? बुद्धाच्या वाणीचं इथे चर्चा केली जात आहे. भगवान बुद्धांची वाणी आहे, ज्या वाणीने अंगुलीमालाला बदलवलं, ज्या वाणीने सुजाताला बदलवलं, विशाखाला बदलवलं, नाही का? राजा बिंबिसाराला बदलवलं, प्रसेनजिताला बदलवलं, असंख्य लोक बदलले. आजही थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना, जपान सारखे राष्ट्र भगवान बुद्धांच्या मुळे, त्यांच्या वाणीमुळे, त्यांच्या धम्मामुळे, त्यांच्या संघामुळे स्वतःला बदलून घेत आहेत, सकारात्मक बदल करून घेत आहेत, स्वतःमध्ये स्वतःची ऊर्जा वाढवत आहेत, स्वतःची मनशांती प्राप्त करून घेत आहेत, ते केवळ बुद्ध, धम्म आणि संघाचा आधार घेऊन. आणि म्हणून तुम्ही सुद्धा अशा निमित्ताने भिक्खू संघाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. 25वी अॅनिव्हर्सरी होत आहे, 50वी सुद्धा सुवर्ण महोत्सवी अॅनिव्हर्सरी तुम्हा दोघांची व्हावी. त्यानंतर 75वा अमृत महोत्सवी अॅनिव्हर्सरी सुद्धा तुमची व्हावी, ते तुमची मुलं साजरी करतील, अशी एक मंगल भावना तुम्हा दोघांच्या प्रती, सर्व परिवाराच्या प्रती व्यक्त करतो. पूजनीय भंतेजींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली, भंतेजींचे आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.